आपण देवाकडे काय मागितलं पाहिजे? संत देवाकडे अनेक मागण्या करतात. खरं तर संत हे सांगतात की काहीच मागू नये, परंतु संत मागतात सुद्धा. पण त्या मागणीतून संतांची सामान्य लोकांना ही शिकवण असते की कसं मागावं आणि काय मागावं. नाशिवंत गोष्टी मागून त्याने कल्याण होणार नाही, परंतु अविनाशी गोष्टीने आपलं नक्कीच कल्याण होणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या एका अभंगात म्हणतात की नाही तुझं काही मागत संपत्ती, आठवण चित्ती असो द्यावी. सरलिया भोग येईन शेवटी, पाया पेया भेटी अनुसंधानी. आता मजसाठी यावे आकारास, रोकडी हे आस नाही देवा. तुका म्हणे मुखी असो तुझे नाम, देईल तो श्रम देव का. संपत्ती मागितली नाही, पण तुझी आठवण माझ्या चित्तात असावी, तुझं स्मरण मला असावं, तू माझ्यासाठी आकाराला यावं अशी इच्छा मी धरत नाही. कारण मला असं वाटतं माझ्यात तेवढी पात्रता नाही. पण जेव्हा माझा भोग सरेल, जे काही माझं उरलेलं असेल ते सरेल, तेव्हा मला तुझ्याकडे येऊ दे. आणि तुकोबाराय शेवटच्या चरणात म्हणतात की तुका म्हणे मुखी असो तुझे नाम, देईल तो श्रम देव का. किती प्रामाणिक मागणी आहे की काळाला मला जो काही त्रास द्यायचा आहे तो देऊ दे, पण मुखात मात्र तुझं नाम असू दे. खरं समर्पण काय आहे, खरी भक्ती काय आहे, तर या मागणीतून कळतं की तू महत्वाचा आहे, तुझं प्रेम महत्वाचं आहे, मला किती यातना होत्या याला एवढं महत्व नाही. असं मागणं जर असेल तर निश्चितच कल्याण होणार आहे.